जय शिवराय मित्रांनो, सध्या इचलकरंजी महानगरपालिकेची रणधुमाळी चालू आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये आपण आलेलो आहोत नागेश शेजाळे सरांच्याकडे. जाणून घ्या ते कोणत्या अनुषंगाने या इलेक्शनला सामोरे जाणार आहेत. नमस्कार, मी नागेश सुभाष शेजाळे. प्रभाग क्रमांक 13 ची उमेदवारी आणि रणधुमाळी चालू झाले आणि रणधुमाळी चालू होत असताना या ठिकाणी ह्या प्रभागामध्ये आमचं शिवशाहू विकास आघाडीचं पॅनल, या ठिकाणी अमरजित जाधव, मी नागेश शेजाळे, आमचे लेडीज 2 असे 2 उमेदवार, असं 4चं आमचं पॅनल या ठिकाणी उभं राहिलंय. तसंच विरोध पक्षाचंही एक 45 लोकांनी अर्ज भरलाय, त्यांचंही या ठिकाणी लवकरात लवकर पॅनल होईल. पण या ठिकाणी मी या प्रभाग क्रमांक 13च्या जनतेला सांगू इच्छितो की आपण संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून, तसंच श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठांना पेन्शन द्यायचं काम केलंय. ह्या भागातल्या माता माऊलींना पेन्शन द्यायचं काम केलंय. तसंच येणाऱ्या काळात शासनाने जी लाडकी बहीण योजना काढली, तर ह्या माझ्या माता माऊली ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यामुळं कुठेही न जाता, कुठल्याही रस्त्यामध्ये मी त्यांना न उभा करता, ह्या माझ्या कार्यालयामध्ये त्या माता माऊलींचे सगळेच्या सगळे 1 रुपयाही शुल्क न घेता ते फॉर्म भरून त्यांना त्या लाडक्या बहिणीचा आपण लाभ मिळवून दिलेला आहे. दुसरी गोष्ट, ह्या भागामध्ये सातत्यानं मुलं शिकली पाहिजेत. माझी मुलगी आर्य कॉलेजला डॉक्टर शिकण्यासाठी आहे, माझा मुलगा वकील आहे. ह्या माझ्याकडे काम करणारी रचना मॅडम जी आहे, ती आता शेवटच्या लास्ट इयरला वकील व्हायला लागले. म्हणजे गोरगरिबांची, सर्वसामान्यांची माणसं, मुलं ही वकील झाली पाहिजेत, डॉक्टर झाली पाहिजेत, इंजिनियर झाली पाहिजेत, हे विजन मी माझ्या डोळ्यासमोर घेऊन मी सातत्याने या भागामध्ये, इचलकरंजी शहरामध्ये आपण काम करत असतोय. मला वाटतंय मुलांच्या शिकले पाहिजेत, मुलं मोठी झाली पाहिजेत, यासाठी आपण जून महिन्यामध्ये शाळा चालू होताना आपण शालेय साहित्य वाटप करतोय. तसंच युवकांना चांगल्या पद्धतीची नोकरी लागली पाहिजे, युवकांना चांगली संधी उपलब्ध झाली पाहिजे. युवकांच्या रक्तदान शिबिरासाठी आपण मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांच्या जयंतीला आपण रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी भरून घेतोय. तसंच ह्या भागामध्ये मला वाटते कुठलीही अडचण महिलांच्यासाठी मी त्यांना प्रोटेक्शन मिळावं, किंवा महिला माझ्या सहवासात राहताना नागेश दादा माझे भाऊ आहेत, नागेश दादा आमचे रक्षण करू शकतात, नागेश दादांच्यामुळे आम्ही आतापर्यंतच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणात मिळवू शकतोय. म्हणून ह्या लोकांचा माझ्यावर एक मोठा विश्वास आहे. ज्येष्ठ नागरिकाला येणाऱ्या काळात मी त्यांना आव्हान केलंय, ज्या बीपीच्या शुगरच्या काही गोळ्या असतील त्या वेगवेगळ्या लोकांना काही घेता येत नाहीत. मी तर प्रत्येक माझ्या भागामध्ये जर तुम्ही जाऊन बघितला तर घराघरामध्ये ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मंजूर केलेलं आहे, त्या माता माऊलीला पेन्शन आपण दिलेले आहे. तसंच युवकांच्या बाबतीत या ठिकाणी आपण व्यसनापासून अलिप्त राहिलं पाहिजे, युवक शिकला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि त्यांच्या आई वडिलांची सेवा करायला पाहिजे. ह्याच्यासाठी सातत्यानं मी त्यांच्यावर प्रबोधन करतोय. युवकांचे काही कॅम्पिंग असते ते कॅम्पिंग भरून घेतोय. अशा पद्धतीचं काम माझं प्रभाग क्रमांक 13 मध्ये चालू आहे. मला सांगताना एवढा आनंद होतोय की ह्या प्रभागातली जनता, ह्या प्रभागातले युवक, ह्या प्रभागातली माता माऊली, ह्या प्रभागातल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझ्यासारख्या भावाला 100%, 110% मी सांगतो की जास्तीत जास्त मताने मला विजय करतील, असा मला आशा वाटते. ह्याच्या आधी आपण समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने आपण कामं केलेत. माझे गेले ते 5 ते 6 वर्ष झालं ऑफिस चालू आहे. पण ह्याच्यानंतर मी एवढं सांगतो ह्या इचलकरंजीतल्या जनतेला की माझ्या हातातून काम, आणि प्रभाग क्रमांक ह्याच्यातल्या जनतेला की लाईट, पाणी, गटर, ड्रेनेज, इथं प्रशासन 4 वर्ष होतं, नगरसेवक त्याच्या आधी 5 वर्ष, म्हणजे 9 वर्षामध्ये ह्या भागाचा काही विकास काम झालं नसताना सुद्धा ड्रेनेजच्या अति प्रमाणात ड्रेनेजच्या आणि गटरीच्या सुविधा इथं नसताना सुद्धा आपण ड्रेनेजच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून ड्रेनेज सगळं क्लिअर करून दिलेलं आहे. लोकांचे मला वाटतं सहखर्चातनं मी 6 ते 7 बोर ह्या प्रभागामध्ये मारलेले आहेत. काही भागामध्ये जिथं खरोखरच गरज आहे, एकदम पाणी मुरून त्या लोकांचं आरोग्य धोक्यात यायला लागलंय, अशा ठिकाणी आता आपण कुरुंदवाडी बोर, बावणे गल्ली ह्या परिसरामध्ये स्वखर्चातून आपण बोर मारलेले, स्वखर्चातून आपण गटर केलेले आहे, बोर मारलेला आहे. आणि मी माझ्या बोरला, माझ्या घराच्या समोर मी बोर मारलाय, त्या बोरला आता मला वाटतं 3-3.5 इंच पाणी लागलंय. त्या पाण्यातून आपण या भागातल्या जवळजवळ 40 लोकांना ते पाण्याचा जे नलिका आहे, जी पाईप आहे, ते आपण देऊन त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम, खर्चाचा पाण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झालाय.
मी तर एवढं सांगतो की हिचं ह्या प्रभाग क्रमांक 13ची जनता मला जर निवडून दिली तर ह्या प्रभाग क्रमांक 13चा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि मी एवढे निश्चित सांगतो की येणाऱ्या 6 महिन्यात जर आपण जनतेने निवडून दिली की 6 महिन्यातच प्रभाग क्रमांक 13ला इतर भागातले लोक बघायला येतील, एवढा आशा व्यक्त करतो आणि मी थांबतो.